नाही नाही नाही, तुम्ही मला सांगा ना. म्हणजे राजवीर माझा बेस्ट फ्रेंड आहे, करेक्ट? हो. मग आता माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे, पण अजून त्याच्या होणाऱ्या बायकोशी त्याने माझी एकदाही भेट करून दिलेली नाही. अरे लग्न त्याचं आहे, तुझं नाही. तुला कशाला हवं बघायला मुलीला? ते काहीही असू द्या, पण मला हे राजवीरचं वागणं पटलेलंच नाहीये. चल कुठे? माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला. अरे आता घेऊन जातोय ना, मग भेटून ये. बघ किती गुणी मुलगी आहे ती. असं म्हणताय? मग तर जायलाच हवं. चलो काका काकू, बाय बाय. ही मुलं पण ना. हो ना. तुम्हाला पण जायचंय का तिला भेटायला? नाही ना, चला खूप कामं पडली आहेत. भाऊजी, मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या. प्रमोद, मनवाचं कन्यादान तूच करणार आहेस आणि याच्यात काही बदल होणार नाही. अहो, पण का वागताय तुम्ही असं? का करताय हे सगळं? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाहीये? असं कसं म्हणता तुम्ही? हे बघा भाऊजी, मी लहान तोंडी मोठा खास घेतोय, पण वडील जिवंत असताना मामाने कन्यादान करणं हे बरं दिसतं का? हो, आरती मनवाला काय वाटेल याचा तरी विचार करा. प्रमोद, तू हे कोणाला बोलला तर नाहीस ना? नाही, अजून तरी नाही. आणि कोणाला बोलूही नको. भाऊजी, मला कळत नाहीये, आजपर्यंत प्रत्येक अडीअडचण, प्रत्येक चांगला वाईट प्रसंग तुम्ही मला सांगत आलाय, आणि आज ही एवढी महत्वाची गोष्ट तुम्ही कन्यादान करणार नाही आहात हे मला का सांगत नाही आहात? प्रत्येक गोष्टीला कारण नसतं. म्हणजे तुम्ही हे कारणाशिवाय करताय? तू मनवाला आपली लेक मानतोस ना, मग कन्यादान मी केलं काय आणि तू केलं काय, त्यात काय फरक पडतो? फरक पडतो भाऊजी. हो, मला माहित नाहीये का तुमचा मनवावर किती जीव आहे ते? आजपर्यंत स्वतःपेक्षा जास्त जपलंय तुम्ही मनवाला. भाऊजी, माझं ऐका, या सगळ्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करा. हो, पोटच्या पोरीचं कन्यादान तुम्ही केलं नाही तर तिला काय वाटेल याचा तरी विचार करा. भाऊजी, आतापर्यंत आपण 5 खंडांचा अभ्यास केलाय. त्यात कुठले कुठले आले? आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका. इकडे का थांबवलीस? तिथे बघ. शीज द वन. ती मुलांना शिकवते ती? येस. चल तुझी ओळख करून दे. सगळ्यात छोटा खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. व्हेरी गुड. एक मिनिट. मी ओळख करून देतो. हा माझा मित्र अर्जुन. आणि अर्जुन ह्या माहिती आहे, तुझी होणारी बायको मनवा. मी सांगतो, काय आहे, मी राजवीरचा खास मित्र म्हणून म्हटलं तुमच्याशी ओळख करून घ्यावी. झाली ना ओळख आता? तर थांबू आपण, त्यांचा वर्ग होता जरा. नाही, झालाय माझा वर्ग. हॅलो. हॅलो. कामात होता का? बराच वेळ लागला फोन उचलायला. नाही, ऍक्च्युली ते उद्या मेहंदी आहे ना, सो मेहंदीच्या डिझाईन्स फायनल करत होते. मी येतो उद्या. चालेल ना? नाही नको, मी आणि आई करू फायनल. डोंट वरी. नाही, तुम्ही उद्या काढताय ना मेहंदी, मग मला उद्याच भेटायचं. लग्नाआधी भेटायचं नुसतं, त्यानंतर काय 24 तास तुमच्याच नजरेसमोर असणार आहे मी. असं म्हणताय? हं. बघा काय बोलताय तुम्ही. 24 तास माझ्या समोर राहावं लागेल तुम्हाला. हं. बरं, मी काय म्हणतोय, खिडकी उघडा ना तुमच्या रूमची. काय? तुम्ही माझ्या खिडकी बाहेर आलात? तुम्ही असं का करता? कोणीतरी बघेल ना, असं नका. तुम्ही मस्करी करता ना माझी? ठेवते मी. बाय.
बापरे, तुला कोणी करायला सांगितलंय चोमडेपणा? ए मम्मा सांग ग त्याला. ए यश गप्प बस ना जरा. काय वाव यार, काय भारी भारी डिझाईन्स आहेत. पण मला ना कळतच नाहीये कोणतं फायनल करू. दुसरा कॅटलॉग बघा ना, त्यातही भरपूर डिझाईन्स आहेत. नाही ग, मी या 2-3 मध्येच कन्फ्युज आहे. ए मम्मा तू सांग ग, कोणती फायनल करू? ए मला नको विचारू ग. मला याच्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. का? तुला काय करायचं ते कर ग. मला नाही काढायची मेहंदी वगैरे. हो ताई, असं कसं? घरातलं शुभ कार्य आहे आणि तुम्ही मेहंदी नाही काढणार? कोण काढत नाहीये मेहंदी? नंदा काय ग? माई अगं मम्मा म्हणते की मेहंदीच काढणार. काय ग रंजू? अगं तू का नाही मेहंदी काढत आहेस? माई मला नाही काढायची हो. अगं काय हा वेडेपणा? इतर वेळी आवडीने सगळं करत असतेस, मग आत्ताच काय झालं? अगं शास्त्रापुरती तरी थोडी काढ. मला कंटाळा आलाय माई खूप. हो ताई, घरचं कार्य आहे, कंटाळा काय? तू कशाला मध्ये बोलतेस? तुला विचारले का कुणी? तुझं काम कर तू. रंजू तू मेहंदी काढायचीस, मोठी सून आहेस ना, कळतंय ना, मग काढायची. मम्मा मी तुझ्यासाठी डिझाईन फायनल कर. काय झाली सगळ्यांची मेहंदी काढून? अरे राजवीर, अरे कसलं काय? आमचं अजून डिझाईनच फायनल होत नाहीये. अरे तू बस ना, तुझ्या हातावर मी मेहंदीचा ठिपका काढून देते. माझ्या हातावर? हो. अरे नवऱ्या मुलाच्या हातावर मेहंदीचा ठिपका काढायचा असतो. नाही नाही, मला नाही इंटरेस्ट आहे. अरे असं कसं? बघितलं का माई, तुम्ही मला शास्त्र वगैरे सांगत होता आणि इकडे नवरा मुलगा कदा मेहंदीचा ठिपका सुद्धा काढून घ्यायला तयार नाही हातावर. तेव्हा ते मेहंदीचं वगैरे जे आहे ना, ते तुमचं तुम्ही बघा. अरे असं काय राजवीर? अरे मेहंदी काढल्यामुळे ना स्थिरता येते. तापलेलं डोकं असतं ना, ते जरा शांत होतं. हो ना हो माई? मग एक काम करा, तू आणि काका काढा मेहंदी. तुम्हाला जास्त उपयोग होईल त्याचा. तुम क्या देख रहे हो? काढो मेहंदी. इसको बोलते हैं खुद के पैर पे स्वतःच कुऱ्हाडी मार के लेना. आवडतंय का काही? ही बघ, ही कशी आहे? अरे वा, खूप छान आहे ग. हा ना? ही काढूया. हॅलो ताई. हा राजवीर बोला. ही का वेडी आहे का? राजवीर, हो मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी काय सांगू तिला? अगं अच्छा अच्छा, समोर ताई आहे ना? ऐका ना, आपण हनीमूनला कुठे जायचं? सांगा ना कुठे जायचं? बरं तिला सांग, राजवीर येत आहेत घरी. काय तुम्ही आता इथे येताय? बरं ठीक आहे, या मी वाट बघ. अय्या, ओके बाय बाय राजवीर. काय चाललंय तुझं? तू गेलीस कामात ना सखी. अनु, सगळ्यांना दिली आहेत ना आपण आमंत्रण, कोणी राहिलं नाही ना आपल्याकडून? सगळ्यांना आमंत्रण दिलेली आहेत, तू काळजी करू नकोस. भीती वाटते हो. सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे ना. होणार, सगळं व्यवस्थित होणार. किती मजा करतायत पोरं. हम्म.
परफॉर्मन्स आणि एक मिनिट आणि आता नेक्स्ट परफॉर्मन्स आहे हरगुन कौर. वेलकम वेलकम वेलकम. तुझी ओळख करून दे. ताई ही माझी मैत्रीण हरगुन कौर हाय हाय आणि हे माझे जिजाजी राजवीर मोहिते पाटील. हाय. मी तुला सांगितलं होतं हो. ना. हा ताई ही खूप मोठी सिंगर आहे हो. आणि आज खास माझ्या आग्रहास्तव ती इकडे आली. तर हरगुन आज इथे आलीच तर तुझं एकदम मस्त दमदार गाणं होऊन जाऊ दे. हा खुसरोबाजी प्रेम की मैं तो खेलूं पी के संग. खुसरोबाजी प्रेम की मैं तो खेलूं पी के संग. अरे जीत गई तो पिया मोरे और हारी तो पी के संग में. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन. हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन. सिंदड़ी दा सेवन दा सखी शाबाश कलंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. हो लाल मेरी चार चराग तेरे बरन हमेशा. चार चराग तेरे बरन हमेशा. हो पंजवा में बालन आइया भला झूले लालन. हो पंजवा में बालन. हो पंजवा में बालन आइया भला झूले लालन. सिंदड़ी दा सेवन दा सखी शाबाश कलंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. वा 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 सुपर परफॉर्मन्स. खूप खूप छान गायले. हो आणि नितेश मला एका कामासाठी जायचंय. मी निघाले तर चालेल का? अरे थँक्स फॉर कमिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या हरगुन कौर साठी. काही मी हिला सोडून येतो. नितीश मी जाते. बाय 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 बाय. आणि आता या कार्यक्रमात आणखीन बहार आणण्यासाठी एक खूप मोठा गायक तुमच्या समोर गाणं सादर करणार आहे. ओळखा भाऊ तो गायक कोण आहे? कोण आहे ओळखा. आणि तो गायक आहे स्वतः मी नितीश सावंतराव. टाळ्या टाळ्या. थँक्यू 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 थँक्यू. Aha. Ha. Para pa pa pa. Para pa pa pa. Hey. मनवा किती गोड गोड. राजवीरला किती ओढ. दोघांना रोज 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 भेटाच. दोघांना काही बाई गुलू 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 बोलाच. दोघांची दुनिया निराळी लई लई लई. राजवीर मनवाची जोडी गोड गोड गोड. दोघांना मित्र मनाच बनू दे नव. दोघांना प्रेम कराच बनू दे नव.
दोघांना लग्न करायचं, करू दे नव. मनवाच्या लग्नाला जायचं, जाऊ दे नव. मनवाच्या लग्नाला जायचं, जाऊ दे नव. मनवाच्या लग्नाला जायचं, जाऊ दे नव. लग्नाच्या बेडीत आता दोघांना अडकून जायचं, सुखाचा संसार करायचा राजा राणीचा. मनवाची हुरहुर सारी राजवीर चोरून पाही, पटापट लग्न करायची दोघांना घाई. लग्नात येणार मज्जात लय लय लय, पाहुण्यांची उडणार धांदल लय लय लय. नाचून घालूया दंगात लय लय लय, शोभल मनवानी राजवीरची जोडी. तर आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा परफॉर्मन्स कोणाचा आहे? ओळखा 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 ओळखा. हा, हा. अरे तुम्हाला इतक्या वेळ काय ओळखता आलं नाही, आता काय येणार ओळखता? मीच सांगतो. आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा परफॉर्मन्स आहे मनवाताई आणि राजवीर जिजूंचा. टाळ्या! चला 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 चला. नाही नाही काय तुम्हाला येईल ते परफॉर्म करा. चला. अहो चला 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 अरे चला. पण काय काय करायचं काय? तुम्हाला येईल ते परफॉर्म करा. चला. तुम्हाला राजवीरचा आवाज येतोय का? नाही. नाही काय नाही, मला येतोय. चला आपण जाऊन त्यांना भेटायला हवं. अहो ते जावई आहेत आपले, आपण नाही गेलो तर बरं दिसणार नाही. आरती, तू आता मुलीची आई शोधतेस, म्हणजे लग्नाच्या आधीच तुला जावयाचे आवाज ऐकायला यायला लागले. हे खूप कामं पडलेत, पटापट आटप. आंखों से तेरे खुद को देखा जा, कौन हूँ क्या हूँ कैसा हूँ जाना था, क्यों ना करूँ तेरा सजदा अब, फकत नजर से तुम्हारे वजू हुआ सब.
हळदीचा कार्यक्रम झालेला आहे. आता आपल्याकडची उष्टी हळद घेऊन त्यांच्याकडे जायला हवं. माई मी देऊन येऊ का? नाही नाही, तू नको. त्याला काय प्रॉब्लेम आहे? मी हवं तर बाहेरूनच देऊन येतो. एकदा हळद लागल्यानंतर बाहेर जायचं नसतं. माई मी आणि नंदा जातो ना तिकडे उष्टी हळद घेऊन. हो, पण मग लवकर निघा. बेस्ट. चल नंदा, दादा तुझी गाडी घेऊन जा. हळद लावायला नवरी मुलगी तयार आहे. पण त्यांच्याकडची उष्टी हळद आली की नाही? आई तू नको टेन्शन घेऊ, यश आणि अलकनंदा घेऊन येतीलच. अरे वेलकम वेलकम, उष्टी हळद आलेली आहे. कशी झाली तुमच्याकडची हळद? छान झाली. आता तुम्ही आलाच आहात ना, तर मनूच्या हळदीसाठी थांबा इथे. हो थांबणारच होत, माईनी तसं सांगितलंय आम्हाला. अरे चला चला, हळदीचा कार्यक्रम सुरू करा. चला.